नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठली तर एवढं गरम 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 होते ना. हे आता काय रोजचंच झालं आहे गरमीचं. आता काय पावसाळा होईपर्यंत ही गरमी काय पिच्छा सोडणार नाही आहे. असो, मग आवरलं वगैरे, ऑफिसला गेली, ऑफिसची कामं वगैरे केली. मग त्यानंतर डायरेक्ट टी ब्रेकलाच चालू केलेला ब्लॉग. तर मला एक म्हणायचं, या दोघी ना, म्हणजे माझं काय म्हणतात, मला एवढा सपोर्ट करतात ना या दोघी, वेदांती आणि तृप्ती. म्हणजे काहीही असो, मी काहीही व्लॉग बनव, मस्तच बनवला आहे, छानच बनवला, म्हणजे नेगेटिव्हिटी काय बोलणारच नाही, पॉझिटिव्ह बोलतात, एकदम पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांना बघून ना असं एकदम असं, म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून मला असं एकदम काय म्हणतात, जोश येतो, जोश, असं व्लॉगिंग वगैरे करायचा. मिस्टर तर सपोर्ट करतातच, त्यात काय वादच नाही. पण त्यांच्यानंतर जो कोण सपोर्ट करत असेल तर या दोघीजणी आहेत. तर म्हणजे असं प्रकार असं लोक म्हणतात नाही का, बाईची दुश्मन असते, पण माझ्या बाबतीत ते नाही आहे. मी असं म्हणेन की या दोघी माझ्या आयुष्यातलं एकदम असं काय सपोर्ट सिस्टम आहेत एक प्रकारे. त्या मला नेहमी असं प्रोत्साहित करत राहतात, नाही बाबा तुम्ही बनवा, छान बनवताय, काहीही असू दे, माझा छोटा व्लॉग असू दे किंवा मी काहीही बोलू दे, त्यांना हां छान आहे, छान आहे. म्हणजे मी व्लॉग पोस्ट केल्या सर्वात पहिला लाईक कोणाची असेल तर या दोघींची असते. तशा माझ्या आयुष्यातल्या छान गोड दोन मैत्रिणी आहेत. तर प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण असते. माझ्या आयुष्यात या आहेत आणि अजून एक आहेत अश्विनी म्हणून, त्या आता सध्या इथे नाही आहेत, त्या पुण्याला राहतात. त्या पण मला छान सपोर्ट करतात. पण आता इथं या दोघी आहेत, तर या दोघी मला खूप जास्त प्रमाणात सपोर्ट करतात. तर असंच माझ्यावर प्रेम करत राहा तुम्ही दोघी, माझं प्रेम आहेच तुमच्यावरती. आणि मग त्यानंतर काय नाही, आपलं सगळं आपलं नॉर्मलच होतं. मग घरी आले, जेवण वगैरे बनवून घेतलं. आज चिकनचा बेत होता, चिकन आणि राईस. जेवली वगैरे, अशी छान भांडी वगैरे घासून घेतली आणि मग झोपायची तयारी. झोपली असं लगेच तर काय झोप येत नाही हल्ली. तर मला 2 वाजेपर्यंत झोपच येत नाही रात्रीची. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे, माझी झोप गेली आहे पळून कुठं तरी. असं एकटक भूतासारखी जागी असते मी, का काय माहिती. तर ऑफिसमध्ये तर झोपू शकत नाही. ऑफिसमध्ये कसं झोपणार. मग असं वाटतं की अरे दिवसभर थकले, तर आता रात्री तरी झोपेला. अरे रात्री पण झोप येत नाही, काय आता बोलणार. झोपेला मस्त एसीत झोपते रात्रीची चादर घेऊन, तरी पण झोप येत नाही. मग ती झोप पूर्ण होत नाही. मग ते सकाळी असं फ्रेश मूडने उठणं होत नाही. मग ते डोकं जड होतं ना, काय ना काय काय ना काय काय ना काय, असं वाटतं वयाच्या आधीच म्हातारपण आलं आहे. असो, मग ह्यांना पण थोडंसं ब्लॉगमध्ये घेतलं बघा. ह्यांना झोप आहे बाबा या माणसाला. चला मग, बाय.